राज्यामधील आरोग्य व्यवस्था पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे। स्मोक डिटेक्टर सारख्या आपत्कालीन सुरक्षेच्या उपकरणांच्या खरेदीतच भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झालेला आहे। ही स्थिती चिंताजनक आहे। सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी मांडलेली आकडेवारी केवळ आकड्यांचा खेळ नव्हे तर प्रशासनातील बेफिकिरीचा निर्वाणीचा इशारा देखील आहे। 4 कोटींच्या कामाला 80 कोटींची किंमत लावली गेली आणि तीही कोणतेही टेंडर न काढता असं त्यांचं म्हणणं आहे। हा प्रकार शासनाच्या खरेदी प्रक्रियेलाच प्रश्नात आणणार आहे। काय आरोप आहे सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांचा, त्यांच्याकडूनच आपण जाणून घेणार आहोत। स्वतः सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यावेळेला आपल्यासोबत जोडले जातील। महाराष्ट्राच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने जवळपास 850 स्मोक डिटेक्टर्स 3 रुग्णालयामध्ये बसवण्यासाठी सुमारे 79-80 कोटी रुपयांची खरेदी करायला मान्यता दिलेली आहे। आश्चर्य म्हणजे जी वस्तू बाजारामध्ये 10 ते अगदीच चांगली वस्तू घेतली तर 40-50 हजारामध्ये मिळती, ती वस्तू साधारणपणे 9.5 लाख रुपयांना घेण्यासाठी प्रशासकीय मान्यता दिलेली आहे। राज्य शासनाने विशेषतः मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालून ही जी काही तिजोरीची लूट चाललेली आहे ती थांबवावी अशा अर्थाचं पत्र, अशा अर्थाची तक्रार मी मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांकडे केलेली आहे। एका बाजूला नेमका हा घोटाळा काय? सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी मांडलेली आकडेवारी खरोखर अनेक प्रश्न उपस्थित करणारी आहे। 4 कोटींच्या कामाला जर 80 कोटींची किंमत मोजावी लागत असेल तर नेमका हा प्रकार काय आहे? कशा प्रकारे या ठिकाणी स्मोक डिटेक्टर आणि त्याचा घोटाळा सगळ्यात आधी आपण लोकशाही मराठीवरती यावेळेला पाहतोय। स्वतः या संदर्भातली चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत विजय कुंभार देखील जोडले गेलेत। विजयजी, आपला दावा आहे की 4 कोटींच्या कामाला 80 कोटींची किंमत लावली गेलेली आहे, जर आणि तीही कोणत्याही प्रकारचा टेंडर न काढता। हा महाघोटाळा नेमका काय सांगतोय? हा महाघोटाळा म्हणजे राज्यातल्या राजकारण्यांचा आणि अधिकाऱ्यांचं किती आता प्रस्थ वाढलेलं आहे, त्यांची मजल कुठपर्यंत गेलेली आहे त्याचा हा नमुना आहे। मुळात अशी जी खरेदी असते त्याची आवश्यकता आहे की नाही, कारण एकच स्रोत म्हणजे एखादी जर विशिष्ट वस्तू असेल जी इतर कुठे मिळत नाही किंवा ती इतकी चांगली आहे की त्याच्याशिवाय ती घेण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, अशा वेळेला अशा प्रकारची खरेदी केली जाते टेंडर शिवाय। त्यालाही अनेक नियम आहेत, परंतु इथं अशा प्रकारच्या अनेक वस्तू बाजारात आहेत। सगळ्यात चांगली वस्तू सुद्धा 25-30 हजार 40 हजारामध्ये मिळते, ती वस्तू 9.5 लाखामध्ये घेतली जाणार आहे। अशा साधारणपणे 350 वस्तू घेतल्या जाणार आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळं जे होतंय त्याची आपल्याला गरज आहे का याचा कुठेही विचार करण्यात आलेला नाही। जी गोष्ट अगदी आवश्यकच असेल तर 2-3 कोटी रुपयामध्ये 4 कोटी रुपयामध्ये झाली असती, त्याला आता 79 कोटी रुपये द्यायचा प्रशासकीय हे मंजूर झालेला आहे प्रस्ताव। मुद्दा असा आहे की त्याच्यामध्ये काही अटी टाकल्यात की निगोशिएशन किंवा बाजारभाव आहेत की नाही हे खालच्या लोकांनी बघावं। हा सगळा स्कॅम असतो, म्हणजे वरच्या लोकांनी म्हणायचं म्हणजे मंत्रालयातल्या की बाजारभावाप्रमाणे त्या वस्तू आहेत की नाही बघा, आम्ही 9.5 लाखाचा दर मंजूर करतोय। मग जो खाली घेणारे आहेत ते म्हणणार नाही 9.5 लाखाचे आम्ही 8.5 लाख करतो आणि तो परत नंतर आपली फाट तोपटून घेणार की मी 9.5 चे 8.5 लाख करून शासनाचे 1 लाख रुपये प्रत्येक युनिट मागे वाचवलं। परंतु हे 40 हजाराची वस्तू 8.5 लाखाला पडेल हे कुणीही मग त्याच्याकडे बघत नाही आणि हा संपूर्ण स्कॅम आहे, याच्यात कुठलीही शंका नाही। याची चौकशी नुसती करून उपयोग नाही तर असे थांबवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, कारण अशा रीतीनं एकीकडे शासन म्हणतं की शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीत, इतर अनेक गोष्टींसाठी पैसे कमी पडतायत, आणि दुसरीकडे अशा प्रकारे 30 आणि 40 पट ते करोडोमध्ये उधळपट्टी होत असेल तर शासनाचे अधिकारी आणि जे काही शेतकऱ्यांना आश्वासने देत आहेत ते सगळं खोटं बोलतायत। त्यांची ही जी काही धुलाई चालू आहे पैशांची ती एका बाजूला चालू आहे, फक्त शेतकऱ्यांसाठी किंवा गरजेच्या गोष्टी आहेत तिथं मात्र त्यांच्याकडे पैसा नाही, असंच यामुळे म्हणावं लागेल। नक्कीच धन्यवाद विजय कुमार सर, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात। खरं तर ससून आणि केईएम सारख्या मोठ्या रुग्णालयांमध्ये जर असा डाव उघड झाला असेल तर छोट्या रुग्णालयांची परिस्थिती कशी असेल याची कल्पना करणं कठीण नाहीये। हे केवळ पैशांचं नव्हे तर जनजीवनाशी खेळण्याचं प्रकरण आहे। सार्वजनिक आरोग्य यंत्रणेवरती जनतेचा विश्वास टिकवायचा असेल तर या आरोपांची आता सखोल चौकशी होऊन जबाबदार असलेल्यांवरती त्यांना कारवाई करत शिक्षा मिळालीच पाहिजे।
प्रश्न इतकाच आहे की आरोग्य सुरक्षा यंत्रणेचा स्मोक डिटेक्टर भ्रष्टाचाराचा धूर ओळखेल का, की हा विषय देखील फाईल्समध्ये त्या ठिकाणी लपला जाईल, यावरती लक्ष असेलच. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.